नमस्कार, माझे नाव गोपाल शिवाजी गंगा वर्दल नववा, संत तुकाराम महाराज विद्यालय, कंकरवाडी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम, राज्य महाराष्ट्र। माझ्या ग्रुपमध्ये प्राची सगळे, वैशाली मांगोळे, कल्याणी कर, मिताली कांबळे। आम्ही विकसित भारत अंतर्गत आरोग्य आणि निरोगीपणा हा विषय निवडलेला आहे। आरोग्य म्हणजे नुसता रोगाचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य। आपल्याकडे सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे आपल्या आरोग्य आहे। माणसाकडे कितीही जमीन, शेती, दागिने असले पण त्याचे आरोग्य चांगले नसले तर त्याचा काहीच उपयोग नाही। बदलत्या जीवनशैलीनुसार आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत। माणसाकडे सर्वात मौल्यवान म्हणजे आपले आरोग्यच आहे। माणूस हा आपले आरोग्य धोक्यात टाकून पैसे कमवत आहे, नंतर तो तेच पैसे आपल्या आरोग्यावर खर्च करत आहे। पाहिले तर वजाबाकी आणि बेरीज ही शून्यच आहे, म्हणून आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे। आरोग्याचे दुर्लक्ष म्हणजे भारतातील लोके आपले आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यावरील समस्या: आरोग्यविषयक अनास्था, आरोग्य सेवांचा अभाव, पायाभूत सुविधांची कमतरता, जीवनशैली समस्या व त्यावरील उपाय: संतुलित आणि पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव व्यवस्थापन, भरपूर पाणी पिणे, स्वच्छता पाळणे। आणि त्यावरील उपाय म्हणजे संतुलित आहार आणि पौष्टिक आहार, फळे आणि रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळणे। दररोज व्यायाम करणे हा आपलं शरीर रोग असते। दररोज व्यायाम करणं हा आपल्याला आवश्यक असते। व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते। आपण दररोज व्यायाम केला पाहिजे। प्रौढांसाठी दररोज 7 ते 8 तास शांत झोप महत्त्वाची असते। पोषक झोप शारीरिक मानसिक आरोग्यास आवश्यक आहे। त्यामुळे ऊर्जा वाढते, शरीराला नैसर्गिकरित्या शरीराला मदत करते। भरपूर पाणी पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते। दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आपल्या शरीराला आवश्यक आहे। पाणी पचनक्रिया आणि शरीराच्या इतर कार्यास मदत करते। मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य हे सुद्धा महत्त्वाचे आहे। उपाय: ध्यान, श्वासोच्छ्वास, छंद, व्यायाम, जोपासना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींशी किंवा आपल्या कुटुंबाशी बोलणे यावर हा उपाय आहे। आपण नेहमी स्वच्छता राखली पाहिजे, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते। जसं की दररोज नेहमी जेवण करण्याच्या आधी स्वच्छ हात धुणे, दररोज आंघोळ करणे, शरीर स्वच्छ ठेवणे, बाहेरून आल्यास हातपाय स्वच्छ धुणे यासारख्या गोष्टी पाळणे गरजेचे आहे। त्यामुळे आपले शरीर स्वच्छ आणि निरोगी राहते, आपल्याला कोणताही रोग होत नाही। स्वस्थ शरीर स्वस्थ मन।